स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे, पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यास आपणा सर्वांचे सहर्षित स्वागत. प्रभू येशू देवराजाविषयी शिकवण देत असताना निंदनाचा दृष्टांत सांगत आहे. परमेश्वर सर्वदा माणसामध्ये चांगुलपणाची, पावित्रतेची, सात्विकतेची आणि त्याच्या अमर्याद प्रेमाची प्रेरणी करीत असतो. आपण विश्वासाने देवाच्या देणग्याचा स्वीकार करून आपले सर्वस्व त्याच्या ठाई समर्पित करून जीवन जगले पाहिजे. देवाने आपल्या संरक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आपण सर्वदा देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणे गरजेचे आहे. आपण आज आपल्या जीवनावर चिंतन करूया. देवाचे वचन आपल्याला दिलेले आहे. आपण त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रार्थना करणे गरजेचे आहे. देवाठाई पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र आत्मा मदस्ती करीत असतो. आपल्या प्रत्येकाला देवाच्या राज्याचे वारसदार बनता यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. सर्वस्वी देवावर विस्त ठेवून त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगूया व या मिसा बलिदानात स्वतःसाठी व एकमेकासाठी प्रार्थना करूया. बंद भगिनीनो, आपण या रहस्यावर भाग घेण्यासाठी आपली तयारी करूया आणि आपल्या चुकलेल्या पापाबद्दल प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वजण बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वा तुम्हा भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दांनी, कृत्यानी व घाईघाईने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून इथे कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू
प्रभु आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे प्रभु आम्हावर दया कर। स्वर्गाचा परमेश्वर गौरव आपण प्रार्थना करूया। हे प्रभू तुझ्या प्रजाच्या नावावर दया कर, तुझ्या कृपादान आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा आशा व प्रतिभावाने तुझी सेवा करण्यास आम्हाला स्वतः व अधीन ठेव। ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवित राहणारा नाटकणे परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो। तू पापांची क्षमा करतोस। ज्ञान ग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन। सर्व वस्तू तुझ्या अधिकाराखाली आहेत आणि ज्याच्यामुळे तुला तुझ्या निर्णयांचे समर्थन करावे लागेल असा अन्य परमेश्वर नाही। न्यायाचे उगमस्थान तुझ्या अधिकारात आहे। तू सर्वांचा प्रभू आहेस, म्हणूनच तू प्रत्येकाला दया दाखवतोस। तुझ्या सर्वाधिकाराविषयी जेव्हा लोक संशय घेतात तेव्हा तू त्यांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवतोस। तुझा सर्वाधिकार जाणूनही जे लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना तू शिक्षा करतोस। तू सर्वाधिकारी असलास तरी दयाळू न्यायाधीश आहेस। इच्छा होईल तेव्हा तू कारवाई करू शकतोस, तथापि मोठ्या सहनशक्तीने तू आम्हावर राज करतोस। ह्या तुझ्या वर्तनाने तू तुझ्या लोकांना असे शिकवले आहेस की नीतिमान माणसाने नेहमी दयाळू असावे। तुझ्या लोकांना त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन तू त्यांना महान आशा दाखवली आहेस। हा प्रभूचा शब्द आहे। प्रतिसाद। हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस। हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस। हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे। प्रतिसाद। हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस। हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नामाचा महिमा गातील, कारण तू थोर आणि अद्भुत कृत्ये करणारा आहेस। तूच केवळ देव आहेस। प्रतिसाद। हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस। तरी हे प्रभू, तू सदय आणि कृपाळू देव आहेस। मंदक्रोध, दयामय आणि सत्य संपन्न आहेस। तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर। प्रतिसाद। हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस। पॉलचे रोमकारास पत्र यातून घेतलेले वाचन। आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, म्हणून आत्मा आपल्या असंतपणात आपल्याला हातभार लावतो आणि आत्मा स्वतः अनिवार्य कणखण्याने आपणासाठी मदस्ती करतो। पण अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मदस्ती करतो। हा प्रभूचा शब्द आहे। जय घोष।
आलेलुया आलेलुया. हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. सर्व काळी जीवनाची वचने आपणाजवळ आहे. आलेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत मत्य लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने लोक समुदायामध्ये दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले तेव्हा निंदनही दिसली. तेव्हा गर्दन्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणी वेळल्याचे आहे. दासानी त्याला म्हटले, आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निंदन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बराबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निंदन गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. त्याने त्याच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. स्वर्गाचे राज मोहरीच्या दाण्यासारखा आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर सर बाजापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या पाद्यात वस्ती करतात. त्याने त्याला आणखी एक दाखला सांगितला. स्वर्गाचे राज कमिऱ्यासारखे आहे. एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. या सर्व गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्या बरोबर काही बोलला नाही. संदेशाद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून त्याने दाखले सांगितले ते असे. मी आपले तोंड उघडून दाखले देईन. जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करेन. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निंदनाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांग. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहे. निंदन हे त्या दृष्टाचे पुत्र आहे. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहे. तेव्हा जसे निंदन गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडकळ विणणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दान करणे चालले. आणि नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे ते ऐको. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्ताय प्रिय बंधू, लॉकडाऊनचे दिवस आहेत. फार त्रासाचे दिवस आहेत. आपण काय करू नाही शकतो. देवळात येऊ नाही शकतो. जगात बरेचसे लोक मरण पावलेले आहेत. लोक आजारी आहेत. लोकांच्या
काम त्यांना सोडायला लागलं. बरेचसे कारखाने बंद झाले, शाळा पण बंद आहे, परंतु शिक्षण चालू आहे. मुलं घरी आहे, परंतु शिक्षक शाळेत जातात किंवा घरी राहून मुलांना शिकवतात. आपण म्हणतो ऑनलाईन लर्निंग, ऑनलाईन टीचिंग चालू आहे. टीचर लोक जे वेळी क्लासमध्ये शिकवत होते आता मोबाईलद्वारे शिकवतात. एकदम चॅलेंजिंग परिस्थिती आलेली आहे, आव्हान टीचरला आहे, परंतु हार मानत नाही, प्रयत्न करतात, प्रयास करून शिकवण्याचा प्रयत्न करतात. कारण शिक्षण खूप महत्वाचे आहे, यशस्वी जीवनाचा पाया आहे. बंधू भगिनींनो, शिक्षण सर्वांना महत्वाचे आहे. देव पण आपला एक शिक्षक आहे. जगाच्या आरंभापासून आम्ही पाहिलं तर आपला प्रेमळ परमेश्वर आम्हाला शिकवत आहे स्वर्ग राज्यात प्रवेश कसे करायचे ते. स्वर्ग राज्याविषयी शिकवत आहे. अनेक संदेश त्याद्वारे तो शिकवत राहिला. आज आपण शुभ वर्तमानामध्ये पाहतो येशू लोकांना शिकवतो आणि 3 दाखला देतो. 3 कशासाठी? एक दाखलाने लोक समजत नाही काय, 3 दाखला आज दिलेले आपण पाहतो. इस्रायली लोक कसे होते ते आम्हाला सर्वांना माहित. किती सांगितलं तर ते मानत नाही. देवाच्या शब्दाविरुद्ध जाणारे लोक. म्हणून कदाचित येशू चान्स घेत नाही, त्यांना व्यवस्थित समजवतो. एक सांगण्यापैकी तिथे 3 दाखलाचे उदाहरण देऊन त्यांना स्वर्ग राज्याविषयी स्पष्टीकरण करतो. बंधू भगिनींनो, एक चांगला शिक्षक कसा असतो आम्हाला सर्वांना माहित. मुलांना एक वेळी ना समजलं तर 2 वेळी 3 वेळी उदाहरण देऊन शिकवतो. तसंच येशू पण करत आहे. अनेक उदाहरण, विशेष करून उदाहरण जे लोकांना समजतात, त्याच्या आजूबाजूला काय दिसतं ते घेऊन येशू स्वर्ग राज्याचे स्पष्टीकरण करतो. परंतु आपण पाहता येशू घरी आल्यानंतर शिष्य येऊन त्याला प्रश्न करतात, तुम्ही सांगितलं ते समजलं नाही, आम्हाला परत सांगा. आणि येशू शिष्याला पेरणी करणारा, चांगला बीज पेरणी करणारा देव आहे आणि वाईट बीज पेरणी करणारा वैद्य आहे, सैतान आहे, याचे स्पष्टीकरण करून सांगतो. बंधू भगिनींनो, आपल्या आजूबाजूला आम्ही पाहिलं तर या जगात आपल्याला बरे आणि वाईट दिसते. बरे करणारे लोक भरपूर आहेत, वाईट करणारे पण लोक भरपूर आहेत. सत्तेसाठी लोभी लोक आपण पाहतात, दौलतीसाठी, पैशासाठी लोभी लोक आपण पाहतात. गरिबाच्या किंमतीवर स्वतः आपण श्रीमंत बनण्यास पण प्रयत्न करणारे लोक आपण पाहतात. जे लोक सत्तेत आहेत, लोकांची सेवा करण्यासाठी, गरिबाची सेवा करण्यासाठी, ही कोणाची सेवा करतात? जे श्रीमंत आहे, जे पॉवरफुल लोक आहेत, यांचीच सेवा करतात. कारण त्यांना परत सत्तेत राहायचे आहे आणि सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पण डालतात. हे वैर्याचे काम करतात. लोकांमध्ये फूट घालण्याचे बीज पेरणी करतात. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांमध्ये बरे आहे आणि वाईट पण आहे. पण चॉईस आपल्याकडे आहे, कोणाची वाढ करायची आहे. आपल्याला सर्वांना देवाने आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले आहे. सर्वांमध्ये चांगुलपणाचे बीज रोपलेले आहे.
वाढ त्याची आपण कसे करतो ते आपल्यावर आधारित आहे. आपल्याकडे चॉईस आहे. आदाम आणि एवेने कोणाचा चॉईस केला? सैतानचा चॉईस केला. देवाचे विरुद्ध ते केले. आज आपण काय निवडून काढतो आपल्या जीवनात? कोणाची वाढ करण्यास आपण देत आहे काय? बरेचशा वेळी आपण विचार करतो वाईट पेरणी करून सुद्धा आपल्याला बरे फळ मिळणार असे होऊ नाही शकते. अजिबात पॉसिबल नाही. वाईट बीज त्याचे वाईटच फळ येणार. याला पटकन टाकायलाच लागणार. पण आपला देव काय करतो? आजच्या पहिल्या वचनात आपल्याला दिसत आहे की देव दयाळू आहे, सहनशील आहे. आपल्याला एक संधी देतो आपल्या जीवनात बदलाव करण्यास. सुवर्तमानामध्ये येशू तेही सांगतो, देव तुम्हाला एक चान्स देत आहे. निंदन पहिलेच काढून टाकायला नाही सांगतो, वाढू द्या. टाइम देतो येशू. कधी आपल्या जीवनात आम्ही बदलाव आणणार? तिचे शब्द आपल्या कानावर पडून त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडणार याची वाट पाहत असतो. बंधू भगिनींनो, पण आपण काय करतो? बरेचशे वेळी आपण विचार करतो आमच्या जीवनात आम्ही बदलाव आणणार, आम्ही बदलणार, पण आता नाही, नंतर आपण पोस्टपोन करीत राहतो. आपल्याला असं वाटतं आपल्याकडे भरपूर टाइम आहे, पण मरण कधी येणार कोणालाच माहित नाही. आणि आताच्या काळात जेव्हा हा कोरोनाची महामारी चालू आहे, आम्हाला माहित आपल्या देशात आता 10 लाखच्या अधिक केसेस झालेले आहेत. बरेचसे लोक मरून गेलेले आहे. आपल्या विश्वात आपल्या देशात आपण पण मरू शकतो. मरण कोणावर कधी येणार काय गॅरंटी नाही. तर आम्ही सर्वजण तयार असलं पाहिजे. देव रोज आपल्याला ही संधी देत आहे तयार होण्यासाठी. त्याचे शब्द आपण ऐकू शकतो आणि शब्द ऐकल्यानंतर आपल्या जीवनात बदलाव आलाच पाहिजे. आपण देवाला आमच्या जीवनात ही संधी देतो काय आमच्या जीवनात बदलाव आणण्यास? की आपण कडकाळ जमिनीसारखा माझा बदलाव आणायचंच नाही काय? आज बंधू भगिनींनो, देव आपले डोळे उघडत आहे. आपल्यामध्ये हे बीज, चांगुलपणाचे बीज जे पेरणी केलेले आहे, जे प्रेमाचे बीजची पेरणी झालेले आहे, शांतीचे बीजची पेरणी झालेले आहे, ती वाढण्यास एक संधी दिली आणि आमच्या जीवनात पाहिजे. तेव्हाच की आम्ही स्वर्ग राज्यासाठी योग्य बनतील. दुसरा दाखला दिलेला जात आहे मोहरीच्या दाण्याचा. हे मोहरीच्या दाण्यासारखे चांगुलपणाचे बीज आपल्यामध्ये आहे. कदाचित आपल्याला वाटत असेल आपण आपल्यामध्ये चांगुलपणाचे बीज एकदम लहान आहे, परंतु ईश्वर आता उदाहरण देऊन सांगतो ते मोठे होऊ शकते, त्याची वाढ होऊ शकते. आम्ही त्याला ना संधी दिली तर, किंवा खमीराचा दाखल्याप्रमाणे ते चांगुलपण आपल्या जीवनात आहे, त्याची वाढ आपण होऊ देऊ शकतो. त्याचा प्रभाव दुसऱ्यावर आपण करू शकतो. आपले ख्रिस्ती जीवन असेच आहे. आपण स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी पण जगतो. जे देवाचे कार्य आपल्याला करायला दिलेले आहे, त्याची कृपा आम्हाला मिळालेली आहे, ते कृपेद्वारे फक्त आपल्या जीवनात नाही पण दुसऱ्याच्या जीवनात पण आपण फायदा आणू शकतो. ही आपली जीवन आहे, स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी जगायचे. तर बंधू भगिनींनो, मोहरीच्या दाण्यासाठी आपला प्रभाव वाढून दुसऱ्यावर देऊया. खमीरासारखे बनूया, या जगात प्रभाव आणूया. प्रेम, शांती, सहनशीलता याची आपण साक्षी बनूया. आज जेव्हा येशू आपल्याला शिकवत आहे, एक आपल्याला संधी मिळालेली आहे, आपण पण ही संधी घेऊन चांगल्या बीजची पेरणी या जगात करण्याचा प्रयत्न करूया.
ही आज आपल्याला जिम्मेदारी दिलेली आहे. चांगले बीजची, शांतीची, प्रेमाची बीज आपण या जगात पेरणी करूया. तेव्हाच की या जगात हा जग फळदायी होणार, आपले जीवन पण फळदायी होणार. आमेन. उभी राहूया. आताच आम्ही देवाच्या शब्दावर म्हणून चिंतन केलेले आहे. तर आम्ही सर्वजण एकत्रित म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या एकमेव एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या एकाने गर्भी संभवला, कुमारी मरियमपासून जन्माला, कोणते मुलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुसार पिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मृत्यूतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांच्या न्यायालयावर पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर स्मरण, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंताचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही सर्व प्रभू चरणी आलेले आहेत. तर आमची प्रार्थना, आमच्या गरजो प्रभूच्या समोर आम्ही ठेवूया. पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभेचे परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, महागुरू स्वामी फिलिप यांनी सर्व धर्मगुरू, धर्मपत्नी व प्रापंचिक जे निस्वार्थपणे प्रभू येशूची सुवार्ता देण्याचे कार्य करीत आहेत, त्या सर्वांना उदंड आयुष्य व परमेश्वराने त्यांच्या कार्यात पवित्र आत्म्याचे बळ व कृपाशक्ती बहाल करावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रभूकडे प्रार्थना. आपल्या देशाच्या लोकप्रियतेने लोकहितांचा व देशहितांचा प्रथम विचार करावा व योग्य अशी जनसेवा व देशसेवा त्यांच्या कार्यातून करावे म्हणून या कृपेसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रभूकडे प्रार्थना. जगात व आपल्या शेजारी पाजारी अनेक लोक प्रेमाची भुकेलेले आहेत. अनाथ, अपंग, निराधार, एकाकी वृद्ध, अपमानित असे जीवन जगत आहे. त्यांची सेवा करण्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणात उत्पन्न व्हावी व अशा सर्वांचे प्रभूने आपल्या प्रेमळ हाताने रक्षण करावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रभूकडे प्रार्थना. कोरोना महामारीच्या त्रासापासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे, तसेच या साथीवर योग्य लसीकरण लवकरात मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू ईश्वर आमची श्रद्धा व विश्वास दूर व्हावा व आमच्या वाणीद्वारे व कृत्याद्वारे येशूची सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचविता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रार्थना ही आमची, प्रभूकडे प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी चरणी ही सर्व प्रार्थना आम्ही ठेवलेल्या आहेत. आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात अधिक जास्त गरजो आहे याची तुला जाणीव आहे. त्या सर्व गरजावर तू आशीर्वाद घाल.
आणि स्वीकारून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ त्याच्याला मानवावं म्हणून प्रार्थना करा. आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान होऊन आमच्या भारताच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला तुझ्या जवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलाच्या समर्पणाप्रमाणे आमची हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानले योग्य व त्रासदायक आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, जीवन आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृ प्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अविनाशी सुखाचा आशीर्वाद रचवतो. येशूला मेलेल्यातून उठवणाऱ्या तुझ्या पवित्र आत्मेचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्व चिन्ह व अभिवचन आहे. म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या अद्भुत समत्यधायी कृत्याचा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीच्या वैभवाने भरलेले आहे. परम स्वर्गाचे जयकार, प्रभूच्या नावाने येते बदलनीय. परम स्वर्गाचे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पवित्र आहे तू गम आहे. ही जाणे पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा इच्छेवर येऊ. ही जाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्थानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पण तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत खऱ्याचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापसमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या राष्ट्राच्या आपणाचे घोष करूया. त्याच्या मरणाच्या बाद पुनरुत्थानाच्या स्मरणात हे विद्यामी तुला ही जीवनदायी वाकवात आणण्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सज्जन बसलेल्या छत्तीस सभेची आज्ञाकर आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी, इतर धर्मगुरू यांच्या आमचे तुझ्या प्रेमात दर वाढ. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्तात आई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थरित्या तुझ्या सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेशामध्ये आम्ही ऐकलं आहे कसं करून चांगलं मी त्याच्यामध्ये त्याचे निधन पण करून गेलेलं आहे. पण देव ते निधन त्या टायमालाच त्या वेळेलाच तो काढतो आणि आपल्यामध्ये आहे ते चांगलं ते ठेवतो. तर हे आम्ही ठेवून मनात ठेवून आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे प्रमाणे आमची दररोजची भाकर आज मला दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला बळी नको पण वाईटापासून तुम्हाला सोडव. हे प्रभू वाईटापासून आमचे संरक्षण कर, त्यातून आम्हाला शांती दे. आमच्या चांगल्या ख्रिस्तपणाची वशात जीवनाचे आशीर्वाद पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रवेश ख्रिस्ता तू आपला प्रवेश म्हणाला की तुझ्यासाठी शांती रखून ठेवतो, मी म्हणजे शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त विजयेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती पैकी देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाला सदा असो. आपण एकमेकात प्रेम भावने शांती हा पहा प्रभू ख्रिस्त आहे जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या भोजनात भाग घेतलेले आपण सर्वजण धन्य.
ये उड़ जाएगा उसके। जिसको शरीयत में खुदा की आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य राशीद्वारे आम्हाला नवे जीवन दे वर्षभर परिपूर्ण आशा नव जीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु तुम्हारा असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. दा ख्रिस्त शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला सफाईपणे देता येत आहे. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला.